नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण GCC TBC टायपिंग परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा इंग्लिश या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारा प्रश्न म्हणजेच स्टेटमेंट रायटिंग। या स्टेटमेंट रायटिंगसाठी आपल्याला वेळ असणार आहे एकूण 20 मिनिटे आणि या स्टेटमेंट रायटिंगसाठी मार्क असणार आहेत आपल्याला जवळपास 15। आणि या प्रश्नामध्ये मित्रांनो आउट ऑफ मार्क मिळू शकतात, पडतात। तर याच अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नक्कीच या व्हिडिओसाठी एक लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अधिक वेळ न लावता सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, स्टेटमेंट रायटिंगमध्ये स्टेटमेंट सुरू करत असताना नेहमी ते B3 याच सेलमध्ये सुरू करावं। B3 ओळखायची कशी? कॉलमचा जो नाव आहे ते आपला असणं अपेक्षित आहे B आणि रोचा नंबर अपेक्षित आहे 3। सो या सेलचा ॲड्रेस झाला B3, कॉलम B, रो नंबर 3। सो ॲड्रेस होतो त्या सेलचा B3 आणि याच B3 मधून आपल्याला टायपिंग करायचं आहे। तर सो हेडिंग टाईप करून घेतोय मी। हेडिंग टाईप झाल्यानंतर एंटर मारा। मित्रांनो, अनेक वेळा विद्यार्थी गडबड करतात की यानंतर स्पेस देतात, जसं की कोल्हापूर नंतर मी स्पेस दिला, तर देऊ नका, एंटर मारा। यानंतर सिरियल नंबर आपला सुरू होतोय पहा कुठून? B5 मध्ये। तर B5 मध्येच आपल्याला सिरियल नंबर हे हेडिंग टाईप करायचं आहे। यानंतर नेम ऑफ स्टुडंट, यानंतर आता विद्यार्थी मित्रांची गडबड कुठे होते पहा, सिरियल नंबर B कॉलम मध्ये गेला आणि C कॉलम मध्ये नेम ऑफ स्टुडंट्स गेला आणि D कॉलम मध्येच आपल्याला फी टाईप करायची आहे, म्हणजे याच कॉलम मध्ये। पण गडबड काय होते, नेम ऑफ स्टुडंट संपला, मग विद्यार्थी टाईप करायला घेतात इथं फीज। तर मित्रांनो असं करू नका, तुमचे मार्क हे कट होणार आहेत। तुम्हाला ज्या कॉलम मध्ये सांगितलेलं आहे त्याच कॉलम मध्ये, C कॉलम मध्ये नेम ऑफ स्टुडंट टाईप केलं आणि D कॉलम मध्येच फीज टाईप करायची। मग तुमचा प्रश्न असेल की सर नेम ऑफ स्टुडंट लिहिलं मग स्टुडंट तिथं आलं, बिलकुल नाही, ते C कॉलम मध्येच आहे। आपल्याला टाईप करताना करायचं आहे फीज D कॉलम मध्येच। कॉलम तुम्ही गडबड करू नका। तुम्हाला प्रश्न येईल की मग आता सर नेम ऑफ स्टुडंट गेलं कुठं? तर ते कुठेही जाऊ द्या, कुठेही जाणार नाही ते। जरी तुम्हाला वाटत असेल सर गेलं, ते कुठेही जाऊ द्या, आपण त्याला वापस आणू, जादूने आणू, तुम्ही घाबरू नका। आपण पूर्ण सिरियल नंबर टाईप केले, नेम ऑफ स्टुडंट टाईप केले, फीज, ॲडव्हान्स आणि यानंतर टोटल आपण F कॉलम पर्यंतच टाईप केलेला आहे आणि तुम्हाला याच पद्धतीने असणार आहे B, C, D, E, F यापेक्षा वेगळा कॉलम नसणार आहे। यानंतर मी टाईप करतोय सिरियल नंबर। मित्रांनो, सिरियल नंबर आपण खाली फिल सुद्धा करू शकतो। 2 आकडे टाका, दोघांना सिलेक्ट करा आणि क्लिक अँड ड्रॅग करा। तसं नसेल तर तुम्ही टाईप सुद्धा करू शकता। तुम्हाला वाटलं सर आम्हाला हे कन्फ्यूज वाटतं, मी टाईप बिनधास्त तुम्ही टाईप करू शकता। यानंतर नेम ऑफ स्टुडंट्स पूर्ण प्रॉपर टाईप करून घ्या मित्रांनो। जसं दिलंय तसं टाईप करायचं, एकही स्पेलिंग मिस्टेक करू नका, कारण प्रत्येक स्पेलिंग मिस्टेक मध्ये तुमचे अर्धा मार्क कट होणार आहे। जे दिसतं ते टाईप करायचं, काही असं नाही, काही आपल्याला मतलब नाही त्याच्याशी। जसं दिसतं, जे दिसतं तेवढं टाईप करा। आता तुम्ही म्हणाल इथं सर किशोरचा स्पेलिंग चुकलेला आहे, चुकलंय, आपल्यालाही माहिती आहे, आपल्याला काय द्यायची मतलब नाही। यानंतर मी 7 नंबरचं नाव टाईप करतोय। शक्यतो तुम्ही बिनधास्त तुम्ही मित्रांनो बोलत टाईप करा, मनातले मनात उच्चार करा, काही अडचण नाही। कारण आपल्याला प्रॉब्लेम असा होतो की स्टेटमेंटमध्ये
खूप सारे नावं असतात आणि आपल्याला वाटतं की सर सोपं आहे, आणि सोपं म्हणत म्हणत आपण थोडंसं वेगळ्याच याच्यात जातो आणि परिणाम आपल्याला ते चुकलेलं राहतं. यानंतर सध्या आपल्याला संख्या टाईप करायची आहे, आकडे टाईप करायचे आहेत, आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून काही अपडेट आलेले आहेत. अपडेट अशा आहेत की काही वेळेला विद्यार्थ्यांच्या समोर या संख्या टाईप होत असताना कॉमा जरी दिला तरी कॉमा घेत नाही, किंवा आता इथं आपल्या समोर नाही येत तशी संख्या, जसं की 1000 आणि यानंतर डॉट असणार आहे आणि 67 किंवा असं काहीतरी संख्या असणार आहे, त्या येत नाही आहेत. तर यावेळेस करायचं काय? अशा वेळी मित्रांनो तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. सध्या मी आपण संख्या टाईप करून घेऊ आणि यानंतर आपण त्याच्यावरती बोलूया. सध्या 1000, आणि शक्यतो तुम्ही बोलून संख्या टाका, कारण संख्यात कन्फ्यूज असू शकता तुम्ही. यासाठी तुम्ही शक्यतो संख्या बोलून टाका, कारण संख्या खालीवर होऊ शकतात, काही वेळेला त्या चुकू शकतात. 50 यानंतर पुन्हा 1500 प्रॉपर व्यवस्थित करून घ्या. आता तुम्ही म्हणाल सर त्यांची नावं सुद्धा गेली ना, सुरेश मनीषच राहिले, ते काळे, चौधरी, पांडे, जाधव सगळे गेले. ते कुठेही जाणार नाही, ते बॅकग्राऊंडला गेलेलं आहे मित्रांनो, कारण आपण त्या कॉलमची विड्थ जी आहे ती कमी ठेवलेली आहे. यानंतर ॲडव्हान्स 2000, 1000 जे दिसतं ते प्रॉपर टाईप करा, काही गडबड करू नका. 4000, यानंतर 2000, यानंतर 500, 1280 आणि 1500. यानंतर टोटल तुम्ही म्हणाल सर मग या दोघांची प्लस करू का, D2 D6 प्लस E6, तर तसं करू नका. आपल्याला प्रॉपर टायपिंग करायचं आहे, फॉर्म्युले वगैरे काही वापरू नका. यानंतर 4500, यानंतर पुन्हा 4500, पुन्हा 3500, 2100, 2300, 130 आणि 3000 रुपये. अशी जर काही चूक झाली तुमच्याकडून तर लगेच ती दुरुस्त देखील करू शकता तुम्ही. आता पहा, परीक्षा परिषदेने असं सांगितलेलं आहे की जर समजा, मी तुम्हाला खाली एक उदाहरण करून दाखवतो, इथे असं दिलेलं असू शकतं की समजा 3580 आणि समोर समजा असे असेल की 95, आणि तुम्हाला काही वेळेला ही दिसत नसेल तर याची सेटिंग करावी लागणार आहे परीक्षेमध्ये सुद्धा. तर सेटिंग कशी करणार, तर इथं बघा नंबर ग्रुप दिसतो ना, या नंबर ग्रुपमध्ये इथं नंबर फॉर्मॅटवरती जायचं. ओके, आणि यामध्ये तुम्ही काय करा, यूज दिसतं इथं 1000 सेपरेटर, याच्यावरती क्लिक करा आणि डेसिमल नंबर इथं 2 घ्या, कारण तिथं 0 असणार आहे. त्यावेळेस ज्यावेळेस येत नाही आहे तुमच्याकडे त्यावेळेस 0 असणार आहे. तर त्याला 2 वरती क्लिक करून याला ओके करायचं आहे, कारण जर असा काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला याच पद्धतीनं सॉल्व्ह करावा लागणार आहे. यानंतर दुसरी सूचना अशी आहे की जे विद्यार्थी मराठी स्टेटमेंटसाठी काम करतात, खरं तर मी तुम्हाला शब्द दिला होता की मी इंग्लिशसाठी सेपरेट व्हिडिओ बनवेन आणि मराठीसाठी सेपरेट. मात्र सध्या आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण परीक्षा आता 2-3 दिवसांवरती आलेली आहे आणि कंटेंट खूप सारा बनवणे बाकी आहे. यामुळे माझ्याकडे नाईलाज आहे, याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशसुद्धा सांगतोय. मराठीसाठी जर तुम्हाला या संख्या या पद्धतीने आल्या, उदाहरणार्थ इथे इंग्लिशमध्ये दिलेल्या आहेत ना, जर या संख्या मराठीत आल्या तर तुम्ही काय करणार, त्यासाठी फंक्शन कीजच्या खाली जे नंबर आहेत ना ते वापरणार आहात. फंक्शन कीजच्या खाली जे नंबर आहेत आपल्याला 1 2 3 4 आपली जे अप्पर रो आहे त्याच्यावरती ते वापरणार आहात. आणि जर इंग्लिशमध्येच संख्या असेल तर तुम्हाला राईट साईडला छोटासा कीपॅड आहे, पहा न्यूमेरिक कीपॅड, आपल्या कीबोर्डवरती राईट साईडला न्यूमेरिक कीपॅड आहे, त्याचाच वापर करायचा आहे. ओके, वेगळं काहीही वापरू नका. यानंतर आता आपण जातोय फॉर्मॅटिंगकडे. आपलं प्रॉपर टायपिंग झालं. याचं डिवायडेशन असं आहे की 7.5 मार्क टायपिंगसाठी आहेत आणि 7.5 मार्क आपल्याला प्रेझेंटेशनसाठी आहे. आत्तापर्यंत आपले 7.5 मार्काचं तर काम झालं. आता आपण पुढील 7.5 मार्काचं काम करणार आहोत. मात्र टायपिंग व्यवस्थित करून घ्या, कारण प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क जाणार आहे आणि 15
पेक्षा अधिक चुका असतील तर तुम्हाला 0 मार्क मिळणार आहेत. मग आता प्रेझेंटेशन कोणत्या पद्धतीने करायचं, तर सर्वात पहिली गोष्ट आपलं जे हेडिंग आहे हे आपण सर्वात शेवटी काम करूया, कारण हेडिंगमध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं. मग आता काय करायचं, प्रत्येक कॉलमची विड्थ व्यवस्थित वाढवायची. तर सिरियल नंबरची मी थोडीशी विड्थ वाढवतोय, ओके. आणि प्रत्येक कॉलमची विड्थ वाढवा. नेम ऑफ स्टुडंट जोपर्यंत नावं क्लिअर दिसत नाही तोपर्यंत त्याची विड्थ वाढवायची. तर मी अंदाजे इथपर्यंत घेतली, दिसली नावं क्लिअर, ओके. आता नावं दिसल्यानंतर थोडीशी वाढवा, ओके. एवढी तरी अपेक्षितच आहे. यानंतर मात्र शेवटचे जे 3 कॉलम आहेत ना मित्रांनो, या 3 कॉलमला पकडलं आणि 3 कॉलमची ॲट अ वन टाइम विड्थ वाढली पाहिजे. मग कॉलमला कसं सिलेक्ट करायचं, डी वरती क्लिक करायचं आणि डी वरती क्लिक करूनच पुढे एफ पर्यंत क्लिक करत न्यायचं. परत एकदा पहा, डी वरती क्लिक केला, परत तिथंच क्लिक करायचं तर प्लसचा सिम्बॉल कन्वर्ट होईल आणि तो प्लसचा सिम्बॉल एफ वरती न्यायचा. यानंतर फक्त एफ वरतीच क्लिक करायचं आणि क्लिक अँड ड्रॅग. एवढं लक्षात ठेवा, 3 कॉलमची विड्थ सेम असली पाहिजे तरच मार्क मिळतील. यानंतर आपण काय करतोय, आता आपला जे काही सिरियल नंबर, नेम ऑफ स्टुडंट, हेडिंग आहे याला सिलेक्ट, याला बोल्ड आणि सेंटर अलाइनमेंट करून घेतलं मी, ओके. सिरियल नंबरला सिलेक्ट आणि सेंटर अलाइनमेंट करायचं आहे आणि पूर्ण लेटर आपलं स्टेटमेंटला सिलेक्ट करायचं, पूर्ण स्टेटमेंटला सिलेक्ट करायचं आणि याला ऑल बॉर्डर द्यायची, बॉर्डर ऑल बॉर्डर. आता सर्वात शेवटीच मी का आपल्या हेडिंगकडे येतोय, कारण हेडिंगमध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळा. मग आता काय करायचं, B3 पासून आपलं जिथपर्यंत स्टेटमेंट आहे म्हणजे एफ पर्यंत सिलेक्ट करायचं आणि याला मर्ज अँड सेंटर करायचं, मर्ज अँड सेंटर, आणि याला बोल्ड करायचं. मित्रांनो, आपलं स्टेटमेंट हे जास्तीत जास्त 6 ते 7 मिनिटांमध्ये कंप्लीट होतं. मी तुमच्याशी बोलत करत आलोय, त्यामुळे कदाचित माझा जास्त वेळ गेलेला असू शकतो. मात्र ज्यावेळेस करायला घेतो जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटांमध्ये आपलं स्टेटमेंट पूर्ण होतं आणि आउट ऑफ मार्क पाडून देतं. एवढं लक्षात ठेवा, 100% मार्क मिळतात, चांगल्या प्रकारे मार्क मिळतात. तुम्ही जर या पद्धतीने फॉर्मॅटिंग केलं, या पद्धतीने काम केलं तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. तुमची काहीही शंका असू द्या मित्रांनो, बिंदास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, योग्य प्रकारे त्याचं निरसन केलं जाईल. तुम्हाला जर परीक्षेमध्ये MCQ ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भात अजूनही प्रश्न असतील तर तुम्ही आत्ताच आपली बॅच जॉईन करा, मेंबरशिप जॉईन करा. खाली जॉईन बटन दिसते त्याच्यावरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला 1,500 प्रत्येक विषयाच्या MCQ पाहायला मिळणार आहेत, स्पीड पॅसेज पाहायला मिळणार आहेत. मराठीसाठी खूप सारं काम केलेलं आहे, कॉमन शब्द असतील, परीक्षेच्या दृष्टीने खूप सारी तयारी आहे यामध्ये अवेलेबल. तुम्हाला काही PDF मिळणार आहेत, यामध्ये PDFचा ॲक्सेस मिळणार आहे, त्याच्याबरोबर कम्प्युटर फंडामेंटलच्या संपूर्ण सिरीजच्या व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. सर्व काही तुम्हाला फक्त आणि फक्त 179 रुपयांमध्ये मिळणार आहे. पूर्ण परीक्षेची तयारी तुमची यामध्ये होऊ शकते. नक्कीच तुम्ही बॅच जॉईन करा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये.